मेरे की ग्रँड मास्टर सचिन आपलं आपल्या थर्ड डे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. तर थर्ड थर्ड डे आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. फर्स्ट डे पासून सेकंड डे पण तुम्ही अटेंड केलं, सेकंड डे थर्ड डे वर आले. इट मीन्स काहीतरी लाईफ मध्ये चेंजेस होत आहेत, काहीतरी पॉझिटिव्हिटी वाटते. ओके, अदरवाईज विल नॉट बी हिअर. ओके, तर खरंच व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन. सकाळी ज्यांचे शक्तिपात झाले, आपण ऍक्टिव्हेशन घेणार आहे. अगोदर आपण ओरा चक्रा जात, आपल्याला काय शिकायचं आहे, ओरा काय असतात, चक्रा काय असतात. ओके, चला तर जेव्हा मी ऍक्टिव्हेशन घेईल नंतरून, तर तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचं, तर मला दिसले पाहिजे की रेकीला कसं इन्वोक करायचं, कसं बोलवायचं, आणि मग आपण करणार आहे. ओके, चला आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, कुणाला सकाळचा काही एक्सपिरियन्स होता का शक्तिपात घेताना. तुम्ही हँड पण करू शकतात. सकाळचा एक्सपिरियन्स जर कुणाला काही व्हायब्रेशन जाणवले असतील, संवेदना, असं कुणी आहे का की सकाळी काही तुम्हाला वेगळं जाणवलं. ओके, शिल्पा मॅमला जाणवलं. ओके, असं काही असेल तर मग हँड रेज करा, मी अनम्यूट करतो जर एक्सपिरियन्स सांगायचा असेल तर. ओके, चला आता. ओके, पहिला दिवस आहे मॅमचा, तुम्ही बाकीचे रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, कांचना मॅम. तर आता किती जणांचे राहिले होते शक्तिपात, मिस झाले किंवा रेंज गेली किंवा दुसरं काही काम आलं, असे बरेच लोक असतील. ओके, बऱ्याचशा लोकांचा शक्तिपात चुकला असेल. तर ज्यांचा शक्तिपात नाही झाला आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, उद्या सकाळी 6ला लिंक ओपन होईल. सकाळी 6लाच होईल, 6:15 नसणार आहे. उद्या तुम्ही जॉईन करू शकतायत. ओके, फक्त नावाने जॉईन करायचे, चालेल. तर तुम्ही उद्याही शक्तिपात घेऊ शकतात. पण सकाळी 6ला एकच वेळेस असणार आहे, तेव्हा तुम्हाला यायचं आहे. ओके. ओके, चला एकदम चला ठीक आहे. तर अ, काल आपण घेतलं पास्ट लाईफ मेडिटेशन. तर किती जणांना अजून माफ करायचं अवघड वाटतंय. आज चक्रामध्ये आपण बघणार आहे. ओके, हृदय चक्र कसं काम करतं. चालेल. तर का माफ करणं गरजेचं होतं, थोडंसं रिव्हिजन घेऊ आपण. ओके. चला ठीक आहे रेश्मा मॅम. मी थोडंसं कालचं रिव्हिजन घेतो, माफ करणं का गरजेचं आहे. आणि आज तुम्हाला नोट, वही पेन घेऊन बसायचं. ओके, कारण काय होणार आहे, मी आज तुम्हाला चक्रास आणि ओरा शिकवणार आहे. आणि मग त्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला मी शेवटच्या दिवशी 7 चक्र ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन देणार आहे. त्यात साऊंड येणार वेगवेगळे. तेव्हा तुम्हाला तो ज्याचा कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे, त्या एरियावर रेकी द्यायची. तर हे सगळं नोट डाऊन करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, नोटबुक पेन घेऊन बसायचं. जेव्हा मी चक्र शिकवेल, ओरा शिकवताना गरज नाही. तुमच्यातल्या काही लोकांच्या ओरा पण आपण आज चक्रज वगैरे पण चेक करू. ओके, चला आता आपण सब टॉपिक वर येऊया. आणि फक्त कालचं थोडंसं रिव्हिजन घेऊया की कुणाला माफ करणं वगैरे का गरजेचं असतं. ओके, बाकी ओरा चक्राच आपण आज शिकणार आहे. ओके, जस्ट वन मिनिट. आता हे बघा, का माफ करणं गरजेचं आहे, हे वाचून घ्या. हे बघा, ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहित नव्हतं, त्यांना माफ करायचं. कशासाठी? कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ओके, ज्यांना तुमच्याशी कसं वागावं हेही माहित नव्हतं, त्यांनाही माफ करायचं. कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता काय करणार आहे, स्वतःची काळजी घ्यायला शिकणार आहे, स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता, त्यांना देखील माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःला प्रेरणा द्याल आणि स्वतः पुढे जाण्यास शिकणारे, प्रेरित होणार आहे. ओके, आणि जे कधी तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही, त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता, त्यांच्या अभावामुळेच तुम्ही काय करणार आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. तर माफ करून द्यायचं. ओके, मी तुम्हाला चक्रावरामध्ये पण सांगणार आहे का महत्वाचं आहे माफ करणं. ओके, चालेल. तर आता आपण ओराज आणि चक्रात शिकणार आहे. ओके, सरळ मुद्द्यावर येऊया. मी जास्त विचारत नाही, ओरा कुणी बघितला का काय, तर सरळ शिकवायला सुरुवात करतो. तर ओरा म्हणजे काय असतं, आपल्या आजूबाजूला एक प्रकाशाचं वलय असतं, याला बोलतात एक एनर्जी फील्ड असते. ओके, बघा हे महापुरुष आहे, सगळ्यांच्या मागे वेगवेगळे असं प्रकाशाचं वलय आहे. क्राऊनच्या मागे आपण कुठल्याही देवाचा फोटो घेतो तर असं असतं.
तर याला बोलतात, त्या व्यक्तीची एनर्जी फील्ड आपल्याला दिसत नाही. काही लोकांचं थोडा खूप इंट्युशन खूप चांगलं असतं, ते बघूही शकतात. ओके, ते मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचे छोटे मुलं असतात ना, ते तर बघूही शकतात. तर ओरा फक्त असा व्यक्तींचा असतो का नाही, ओरा आपला देखील आपलं असं वलय असतं. तुम्ही चष्मा घातला असेल त्याचा एक ओरा असतो, वहीचा, पेनाचा, कशाचाही प्रत्येक गोष्टीचा एक ओरा असतो. ओके, तर आणि मी बोललो तुम्हाला फर्स्ट डेला की एव्हरीथिंग इज एनर्जी, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे एनर्जीच्या स्वरूपातच बघायचंय. ओके, तर आता ओरा कसा असतो, त्याच्याने आपलं वीक असेल तर काय होतं, स्ट्रॉंग असेल तर काय होतं, थोडक्यात आपण बघणार आहे. ओके, जस्ट वेट. हे बघा, आता ओरा म्हणजे काय असतं, आपल्या शरीराभोवती असलेलं एक ऊर्जा क्षेत्र असतं. आणि हे 7 स्तरांमध्ये विभागलेलं असतं. मी पुढे सांगतो तुम्हाला. तर व्यक्तीच्या विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडतो. काही ठिकाणी गेल्यावर अस्वस्थ वाटते आणि काही ठिकाणी शांत वाटते. आता असं का होतं? सिंपल आहे. आता तुम्ही मंदिरात गेले तर तिथली शांतता बघा, एक वेगळं व्हायब्रेशन असतं. कुठल्याही मंदिरात जा, चर्चमध्ये जा, मस्जिदमध्ये जा, एक वेगळाच थंडावा असतो, असतो की नाही? एक वेगळाच गारवा जाणवतो. एकदम ते साऊंड आपल्या एकदम हृदयाला भिडतात, तर त्या गोष्टीचा ओरा असतो. आणि तुम्ही तेवढंच एखाद्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 15 मिनिटं काढून या बरं. एसबीआय बँकेत उभे राहा काउंटरवर, त्या गर्दीत उभं राहा, आणि मग तुम्हाला जाणवेल की आधीच तुम्ही तब्येत खराब होती, तिथे जाऊन अजून डोकं दुखून आले. असं होतं की नाही? तर प्रत्येक ठिकाणचाही ओरा असतो, वास्तूचाही ओरा असतो. आता एखाद्याच्या घरात गेलं खूप प्रसन्न वाटतं, बरोबर की नाही? आणि एखाद्याच्या घरात एक वेगळ्याच वाईब्स येतात, 5 मिनिट पण थांबायला असं होत नाही. का होतं? त्या वास्तूचा ओरा देखील खराब असतो. तर आपण पुढे रेखेमध्ये शिकणार आहे आपल्या वास्तूचा ओरा कसा क्लीन करायचा, स्वतःचा कसा करायचा, छोट्या छोट्या टिप्स टिप्स सुद्धा तुम्हाला देणार आहे. ओके. ओके, तर ऊर्जेचं संतुलन बिघडला, ओरा कधी खराब होतो? ऊर्जेचं संतुलन बिघडल्यास ओरा खराब होतो, चिंता, निराशा जाणवते. आता माणसाच्या ओराची सरासरी लांबी सर्व दिशांना सुमारे 3 ते 4 फूट असते, ऍव्हरेजली. ओके, फिक्स नाहीये. मात्र ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळी, भावना आणि आध्यात्मिक साधना याच्यानुसार बदलू शकते. आणि कमकुवत किंवा कमी ऊर्जे असलेला ओरा कशामुळे होतो? जे आजारी लोक असतात, खूप वीक असतात, बेड रिडन असतात, त्यांचा ओरा खूप कमी झालेला असतो. ओके, बरेचसे लोक असं बघतात सांगू शकणार, जे आध्यात्मिकतेमध्ये पुढे असतात, त्यांना लगेच कनेक्ट होऊन जातं की याचा ओरा केवढा आहे, ओरा फिरून. आणि जो संतुलित निरोगी माणसाचा ओरा नॉर्मली 3 ते 6 फूट असतो. आणि सशक्त आध्यात्मिक साधन असेल जसे की ध्यान करणारे हिलर, त्यांचा 6 ते 12 फूट असतो. आता तुम्हाला माहिती आहे का, हे जे महापुरुष असतात, जसं साईबाबा झाले, स्वामी असतील त्यांच्या काळात, कोणी गुरु नानक असतील, तर त्यांच्या वेळेत तर असं बोलतात की ते एका गावात जरी गेले तरी दुसऱ्या गावात ऑटोमॅटिक त्याचे व्हायब्रेशन पोहोचायचे की ह्या गावात किंवा शेजारच्या गावात एक महापुरुष आलेले आहेत. तर एनर्जी फील्ड अशी आपली व्हॅरी करते. ओके, आणि इवन तुम्ही ओरा मोजू पण शकतात. मी तुम्हाला सांगेल आता ओरा कसा बघायचा वगैरे. 1 मिनिट, मी तुम्हाला पुढची स्लाइड दाखवतो, एक्सप्लेन करतो. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, आता हे बघा, हा एक दुःखी माणसाचा ओरा आहे, जो ऑलवेज सॅड, जो पर्सन नेहमी दुःखी असतो, त्याचा ओरा असा कमकुवत असतो. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर इथे असे ब्रेक पॉइंट आहे. ओके, इथे गॅप्स आहे. तर अशी व्यक्ती अजून कोणी असा निगेटिव्ह लोकांच्या ओरामध्ये गेली तर ते आपण त्याला परत हे करून घेतो, अट्रॅक्ट करून घेतो. ओके, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे की सेम अट्रॅक्ट करतं, म्हणजे लव्ह अट्रॅक्ट लव्ह, हेट अट्रॅक्ट हेट. तर असं निगेटिव्ह ओरा असेल तर समोरच्या निगेटिव्ह व्यक्तीचा ओरा त्याच्यात मिक्स होतो. आणि एक हॅपी पर्सनचा ओरा कसा असतो, तर हे बघा, पूर्णपणे बंदिस्त आहे बघा. अशी व्यक्ती कुठल्याही ठिकाणी गेली तरीही त्याच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत नसतो. आलं लक्षात? तर आपण हॅपी राहणं खूप गरजेचं आहे. स्माइल राहणं, स्माइल ठेवणं चेहऱ्यावर हमेशा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण सगळे घरात सगळे हॅपी असतील तर घर सुद्धा निरोगी असतं. एखाद्याच्या घरात नेहमीच टॉक्सिक वातावरण असेल तर ते घर सुद्धा एकदम अनहेल्दी असतं. ओके, सगळेच आजारी पडत असतात. ह्या ओराचे 7 स्तर असतात.
वरच्यावर समजून घ्या, बाकी डिटेल आपण पुढच्या लेवलला समजूया. ओके. तर भौतिक स्तर, भावनिक स्तर, मानसिक स्तर, असे छोटे छोटे प्रत्येक लेयर्स असतात. ओके. आणि जर आपला ओरा खराब असेल तर एक एक लेअरला गॅप पडतो आणि आपला ओरा लवकर प्रभावित होऊन जातो. आता हे बघा, आता ओरा आपण बघू पण शकतो कसं. आता आपल्याला 500-600 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं की आपण शरीरातलं सर्व ऑर्गन्स बघू शकतो, तर आपला विश्वास बसला असता का? नाही. पण आज झेरॉक्स मशीन आहे की नाही, आपलं सॉरी एक्सरे मशीन आहे की नाही, एक्सरे मशीन, सोनोग्राफी, आपण बॉडीच्या आतलं देखील बघू शकतो. तसंच ओरा बघण्यासाठी पण आता बरेचसे कॅमेरेज वगैरे आलेले आहेत. ओके. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसे असतात. ओके. आणि ओराचा म्हणजे त्या कॅमेऱ्याने जर आता मार्केटमध्ये ते अवेलेबल असतात, मोठ्या हिलर्सकडे असतात ते किरिलियन फोटोग्राफी त्याला बोलतात. ओके. तर हे काय करतात, 1939 मध्ये एका किरिलियन नावाच्या सायंटिस्टने ते बनवलं होतं. तर ते ओरा आपण व्यक्तीचाच नाही तर वस्तूचा देखील मोजला जातो. ओके. आता समजा उदाहरणासाठी आता इथे एक स्प्राउट आहे. ओके. मूग आहे, हेल्दी मूग आहे. त्याचा फोटो काढला तर त्याचं ते प्रकाशाचं वलय बघा, ते थोडंसं खूप छान स्प्रेड झालेलं आहे. ओके. तसंच आता इथे बाजूला काय आहे, इकडे दोन मशरूम आहे, एक ऑर्गॅनिक मशरूम आहे आणि एक पारंपरिक पद्धतीने पिकवले आणि एक केमिकल्स वगैरे टाकून बनवलेलं आहे. तर जे एकदम नैसर्गिकरित्या पिकवले तर त्याचा ओरा एकदम स्ट्रॉंग याचा तुम्हाला प्रकाश पसरलेला दिसेल, आणि जो केमिकल टाकून वगैरे काही बनवलं असेल तर त्याचा ओरा नाजूक आहे. सेम इथे ब्रोकोली आहे, आपण याला फ्लॉवर समजूया, हे पण तसंच आहे. इकडे टोमॅटो आहे, ऑर्गॅनिक टोमॅटो कसा आहे, आणि जो तुम्ही केमिकल टाकून जर शेतकऱ्याने काही केलं तर त्याचा ओरा फील्ड कमी होते. अजून तुम्ही ओराची तुमचा ओरा किती हे सुद्धा तुम्ही मोजण्याची दुसरी पद्धती पण आहेत. आता नॉर्मली आता हा एल रॉड आहे. ओके. आता तुम्हाला जर माहिती करायचं की तुमचं ओराची लेंथ किती आहे, तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता असा एक एल रॉड भेटतो. ओके. जर तुमच्याकडे असेल Amazon वरून घेऊ शकतात, तुम्ही पण वापरू शकता. उद्या पेंडुलमला मी शिकवेल. तर एखाद्या व्यक्तीला असं 5-10 मीटर लांब उभं करायचं आणि तसं पकडायचं आणि त्याला बोलायचं हळूहळू चालत पुढे ये. आणि जेव्हा तो चालत पुढे पुढे हळूहळू आला आणि याला जर याच्या ओरा क्षेत्रामध्ये आला तर हे रॉड असे ऑटोमॅटिक मूव्ह करतात. ओके. मग तुम्हाला त्याची लेंथ अॅक्युरेट मोजता येते. ओके. सायंटिफिक आहे. हे असं एल रॉड भेटतात. तुम्ही पेंडुलमला सुद्धा विचारू शकता. उद्या आपलं पेंडुलम डाउजिंगचं प्रॅक्टिकल असणार आहे. ओके. तर खूप छान काम करतं, आपल्याला ह्या गोष्टी माहिती करायच्या आहे. ओके. जस्ट 1 मिनिट. ओके. तर आता ओराचं काय असतं आपण बघून घेऊया. ओराचे रंग असतात. आता ओराचे रंग आणि त्याचे अर्थ. आता ओराचे कलर कसे ओळखायचे, तुम्हाला पुढच्या लेवलला तुमचा ओराचा कलर काय आहे, कसा आहे ते शिकवलं जाईल. ओके. पण सध्या वरच्यावर समजून घ्या. एखाद्याचा ओराचा कलर लाल असेल, ती व्यक्ती एनर्जेटिक असते. ज्याचा ऑरेंज असेल तो क्रिएटिव्ह असतो. ज्याचा ओराचा कलर येलो असेल तो कॉन्फिडन्स पर्सन असतो, आत्मविश्वासू असतो. ज्याच्या ओराचा कलर हिरवा आहे तो प्रेम, उपचार शक्ती, त्याचं हार्ट चक्र खूप चांगलं ओपन असतं. ज्याचा निळा ओरा आहे तो शांत स्वभावाचा असतो. ज्याचा जांभळा आहे तो स्पिरिच्युअली हाय असतो. ओके. आणि जो पांढरा ओरा बोलतात तो खूप हायर एनर्जीचा असतो, म्हणजे तो असे देवपुरुष महापुरुषांचा व्हाईट कलरचा ओरा असतो. ओके. तर वरच्यावर समजून घ्यायचं आपल्याला की आता ओरा दूषित कसा होतो. तर सततचे नकारात्मक विचार आणि भावना. आता याला चेंज करायला मी तुम्हाला ऍफर्मेशन शिकवले आहेत की आपण वेगवेगळे ऍफर्मेशन कसे बोलायचे, तर ती निगेटिव्हिटी आपली निघून जाते. तणाव, चिंता नेहमी असेल, ओरा दूषित होतो. बॅड लाईफस्टाईल. ओके. एकदम लाईफस्टाईल जशी कशी तुमची त्याच्यावर पण डिपेंड करतं. ओके. नकारात्मक वातावरण, सतत तुम्ही एका टॉक्सिक ठिकाणी काम करताय त्या लोकांचा ओरा तुम्हाला एफेक्ट करतो. ओके. परत शारीरिक आणि मानसिक थकवा हे सुद्धा तुम्हाला इफेक्ट करतं. ओके. तर आता ओरा शुद्धीकरण का करायचं, ओके, त्याचे फायदे काय असतात. तर भावनिक लेवलवर तणाव, चिंता कमी होते, सकारात्मकता वाढते आणि भावनिक संतुलन राहते. मानसिक लेवलवर एकाग्रता वाढते, थर्ड आय आपलं खूप चांगलं काम करतं. अ, नवीन नवीन आयडियाज आपल्याला येतात. ओके. क्रिएटिव्ह होतो आपण, आणि डिसिजन मेकिंग खूप सुधारते, आपली निर्णय क्षमता सुधारते. शारीरिक लेवलवर आपली इम्युन सिस्टीम खूप चांगली काम करते, शरीरात स्फूर्ती येते,
नैसर्गिक उपचार क्षमता सुधारते आणि ज्यांना ज्यांना झोपेचा त्रास आहे, अनिद्रा आहे, त्यांचा पण खूप छान झोप लागते. ओके. आध्यात्मिक लेवलवर अगेन इंट्युशन खूप वाढते, अंतर्ज्ञान आपलं वाढते. अ, सर्वोच्च शक्तीशी जोडणे म्हणजे हायर सेल्फ, मी क्राऊन चक्रामध्ये तुम्हाला सांगेन. आणि संरक्षणात्मक प्रोटेक्टिव्ह म्हणजे आपल्या बाहेरून ज्या ऊर्जा येतात, कुणी निगेटिव्हिटी असेल, कुणी काही केलं असेल, तुम्ही म्हणत असाल तर आपल्याला ते इफेक्ट करत नाही. ओके. तर आता मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो. आपण करायचं कसं? तर याचं ओरा शुद्ध करण्याची काय पद्धती आहे? फर्स्ट आहे ध्यान. तुम्ही मेडिटेशन केलं, कुठलंही मेडिटेशन करा, योगा करा, विपासना करा, डायनामिक मेडिटेशन करा, ते आर्ट ऑफ लिव्हिंगचं मेडिटेशन करा, पण त्याच्याने ओरा क्लीन व्हायला खूप छान मदत करते. मीठ आणि पाण्याने स्नान. आता तुम्हाला काय करायचंय? परत क्रिस्टल, आता मी क्रिस्टल घातले, असे क्रिस्टल पण सुद्धा आपला ओरा खूप छान ठेवतात. ओके. खूप एनर्जी फील्ड छान ठेवतात. आपण ते नंतर बघणार आहे. पुढच्या लेवलला तुम्हाला क्रिस्टल थेरपी हा विषय शिकवला जातो, त्या डिटेलमध्ये तुम्हाला कळतं. ओके. तर काय मंत्र जाप आणि धूप. आता ऍटलिस्ट आपण जिथेही राहतो, तुमचं दुकान असेल, शॉप असेल, घर असेल, तर तुम्ही तिथे धूप वगैरे लावली, एक छान फ्रेग्रन्स दिला, तरी पण त्या वास्तूचा ओरा खूप चांगला होतो. कसं असतं, मी फर्स्ट डेला सांगितलं होतं, आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा एनर्जीज आहे, पण आपल्याला ते माहिती नाहीये. ओके. बरेचसे एंजल थेरपीच्या लोकांना माहिती आहे, एंजल्स असतात आपल्याबरोबर, एक परमेश्वराने एक गायडन्स एंजल दिलेले असतात, आपले एक रक्षक दूत असतात, आपल्याला नेहमी गाईड करतात. या सर्वांना प्रसन्न ठेवणं आपलं काम आहे. ते वास्तूला खूप पवित्र ठेवतात. तर धूप वगैरे लावायचं आहे, नेचरमध्ये जास्त वेळ घालवायचा आहे. ओके. आता तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर अगोदर काय बोलायचे? अ, की खूपच तब्येत खराब असेल तर हवा पाणीसाठी तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊन या, बोलायचे की नाही? कशासाठी बोलतात? निसर्गात वेळ घालवणं का महत्वाचं आहे? कारण तिथे पंचतत्व, पाच तत्व असतात. कुठले असतात? तुम्ही गावाकडे गेले तर बघा, जलतत्व, पाच तत्व काय असतात? जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व, असे तत्व असतात. मग गावाला बघा तुम्ही, किती सुंदर धरण असतं, लेक असतो, नदी असते. जलतत्वाच्या जवळ तुम्ही असतात. तुम्ही अनवाणी पायाने फिरू शकतात, निसर्गाशी असतात, ग्राउंडेड असतात, तिथे कोणी बघायला, जज करायला नसतं. शुद्ध हवा असते. तर याच्याने काय होतं, आपला ओरा ऑटोमॅटिक क्लीन होऊन जातो. ओके. तर तुम्ही विकेंडला, एखाद्या विकेंडला तुम्ही असं फेरफटका मारायला जायचं. असं नाही की पिकनिक म्हणून मोबाईल घेऊनच गेले, सेल्फी काढली, मग पोस्ट केली, कोणी लाईक नाही केलं, कमेंट नाही केली, असं विचार करून आपला ओरा अजून निगेटिव्ह होणार. ओके. जायचं तर खरं जायचं निसर्गात वेळ घालवायला. ओके. नसेल शहरात राहतात तर तुम्ही टेरेसवर गार्डन आहे, मोठं गार्डन बनवा, ते फुलं झाडांमध्ये राहा, काही फरक पडतो. निसर्ग तर निसर्ग आहे. तर ओरा क्लीन करण्यासाठी खूप छान आहे. ओके. अजून तुम्हाला काय उपाय करायचा आहे? आता आज आपला तिसरा दिवस आहे. तुम्ही असं उद्या काय करा, पिंक सॉल्ट घ्यायचं आहे. ओके. आपलं सेंधा नमक असतं ना, पिंक सॉल्ट. बघा, आता जास्त करून बॅचला मुंबईचे लोक खूप आहेत. लोकलने प्रवास करतात, बसने प्रवास करतात, खूप फटीग होतं, मेंटल फटीग होतं, शारीरिक लेवल पण ओरा खूप लवकर डाऊन होतो. मग आंघोळ करताना काय करायचं, त्या पाण्याच्या बकेटमध्ये ना ते पिंक सॉल्ट टाकून बघा, आणि इन्स्टंट रिझल्ट, तो रिझल्ट बघा तुम्ही. रोजचं आंघोळ केल्यानंतर कसं वाटतं, आणि ते सॉल्ट बाथ घेतल्यानंतरून ते आंघोळ केल्यानंतर तुमच्यात कसा फरक जाणवतो, मला तुम्ही सांगू शकतात. सॅटर्डे पर्यंत, क्लास संपूपर्यंत, फ्रायडे पर्यंत सांगू शकतात. ओके. चालेल. तर तुम्हाला तसा उपाय करून बघायचा आहे, खूप छान काम करतं. ओके. तर छोटे छोटे उपाय स्टार्टिंगला करून बघा, एक सुरुवात करायची. ओके. रेकी तर तुम्हाला फायदा देणारच आहे, पण असं सॉल्ट वगैरे तुम्ही वापरायचे. ओके. काही नाही, तुम्ही गेले दुकानात, 10 रुपयापासून पुढेची सुरुवात होते. टाटा सॉल्ट आहे, पिंक सॉल्ट, ते 10 रुपयाला पण येतं. ओके. तर तुम्ही सुरुवात पिंक सॉल्ट घ्या, ते आपलं पांढरं सॉल्ट नका घेऊ. स्टार्टिंगला बघा कसं वर्क करतं, पण इन्स्टंट रिझल्ट देतं. ओके. तर ओरा असा आपला काम करतो. छोटे मोठे याच्या ट्रिक्स आहेत. ओके. आता जस्ट 1 मिनिट. आता आपण काय बघणार आहे? चक्रास बघणार आहे. ओके. आता हल्दी वगैरे काही नका यूज करू, मी सांगितलंय सॉल्ट तर सॉल्टच करा. ओके. आता हळदी वगैरे नंतर, आता फक्त तुम्ही ओरा क्लीन करण्यासाठी त्याच्यात नॅचरल मिनरल्स असतात, तर पिंक सॉल्ट घ्या. ओके. आता सध्या काही पण तुम्ही नका हे करू. चला. ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचंय, मी चक्रास शिकवणार आहे, ओके. आपल्याला रेकीमध्ये हे बघा, कुठलाही आजार असेल, भावना असतील, रेकी काय करते, रूट कॉज पासून तो आजार काढते, वरच्या वर काढत नाही, ओके. सरफेसवर नाही काढत रेकी, तो आजार मुळापासून काढते. आणि तो कधी जातो, आपले 7 चक्र परफेक्टली बॅलन्स असल्यावर. आता खूप वर्षांपासून ब्लॉकेजेस असतात, तर 7 चक्रांवर खूप काम करायचं आपल्याला, ओके. आता मी तुम्हाला चक्र शिकवणार आहे, तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. कशासाठी? शेवटच्या दिवशी तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशनची क्लिप येणार आहे. ती ऐकत असताना 7 चक्रांचं मेडिटेशन असतं. प्रत्येक चक्राचा 3 वेळेस साऊंड येतो, ओके. 3 मिनिटं. एक चक्र 3 मिनिट, दुसरं 3 मिनिट, असं 21 मिनिटाचं तुम्हाला साऊंड मेडिटेशन करायचं आहे. रेकी घ्यायची आहे आणि प्रत्येक चक्रावर असा हात ठेवायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आता नोट डाऊन करायचं आहे की कुठल्या चक्राचा कलर कुठला आहे, बीज मंत्र कुठला आहे आणि त्याची पोझिशन कुठली आहे, ओके. चला आता आपण चक्र शिकणार आहे, ओके. 1 मिनिट. मन लावून करा, तुम्ही मन लावून शिका, खरंच खूप फायदा होतो, ओके. चला आता चक्रच काय असतात, आपल्या शरीरातले सूक्ष्म ऊर्जा केंद्र आहे. खूप सगळे चक्र असतात, पण हे जे 7 चक्र असतात, मेन त्याचा बेस आहे, इथे आपल्याला काम करायचंय, ओके. प्रत्येक चक्र एक वेगळी फ्रिक्वेन्सी निर्माण करते आणि चक्र संतुलित नसल्यास शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्याला संतुलित करता येते. चला आता पहिलं चक्र लिहून घ्यायचंय तुम्हाला, मन लावून करा, ओके. हे सगळा घाट आपण याच्यासाठीच घातलाय, ओके. हे जे शिकतोय आपण, याच्यावर काम करण्यासाठी शिकतोय. तर हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मन लावून तुम्ही स्टडी करा. तर पहिलं आहे रूट चक्र, मराठीत बोलतात त्याला मूलाधार चक्र. लिहून घ्यायचे, ओके. मूलाधार चक्र, ओके. ओके. तर याची पोझिशन कुठे असते, आपल्या एकदम आपली रीडची हड्डी त्याच्या सगळ्यात खालच्या पोझिशनला असते, किंवा आपले जनेंद्रियामध्ये असते, एकदम आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये असते, ओके. तर तिथे लास्टला याची पोझिशन आहे. पोझिशन लक्षात आली, फक्त बघून घ्या. बीज मंत्र आहे लम. आता जे मेडिटेशन येईल, पहिला साऊंड तुम्हाला ऐकू येईल लम. इथे मराठीत लिहिलंय बघा, याचे 4 पेटल्स असतात. त्या पेटलचा अर्थ, किती पेटल्स, हे खूप डीप मध्ये जायची गरज नाही फ्युचरमध्ये, ओके. तर आता लम, त्याला तो लम आवाज येईल तर तुम्हाला तिथे हात ठेवायचा आहे, ओके. आणि तुम्हाला कलर इमॅजिन करायचा आहे लाल. रूट चक्राचा कलर लिहून घ्या, लाल. त्या मेडिटेशन मध्ये सांगणार नाही लाल कलर, तिथे फक्त साऊंड ऐकू येणार आहे. तर तुम्हाला ऑटोमॅटिक तिथे हात न्यायचा आहे, रेकी द्यायची आणि लाल चक्राला इमॅजिन करायचंय, रूट चक्र, ओके. चालेल. आता रूट चक्राचं थोडंसं मी तुम्हाला सांगतो काय असतं. अगोदर लिहून घ्या तुम्ही. ओके, झालं सगळ्यांचं लिहून. आता बघा, रूट चक्र संतुलित असल्याची लक्षणं, हे लिहू नका, फक्त बघून घ्या, ओके. तुम्ही आत्मविश्वासाने जगतात, जीवनात स्थिरता असते. ज्याचं रूट चक्र संतुलित असतं, त्याच्या जीवनामध्ये भीती कमी असते, भविष्यासाठी विश्वास असतो, पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. म्हणजे हे खूप बेस्ट चक्र आहे, ओके. रूट चक्र म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा अशा लोकांचं खूप परफेक्टली बॅलन्स असतं. शरीर निरोगी आणि ऊर्जावान राहते. आणि ते आता खालचे ऑर्गन्स आहे, तर त्याचं हे फक्त रूट चक्रावर खालच्या ऑर्गन्स याच्यावर इफेक्ट पडतात, ओके. तर हाडे, पाय, कंबर, जे खालचे ऑर्गन्स आहेत, ते सगळे व्यवस्थित राहतात जर संतुलित असेल. आणि ज्याचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे, असंतुलित आहे, त्याच्या जीवनात अनिश्चित असते. अनिश्चितता म्हणजे अनसर्टिनिटी, चिंता अधिक जाणवते, पैसा टिकत नाही, किंवा आर्थिक चिंता सतत असते. कायम थकल्यासारखं वाटतं, कमी उत्साह असतो, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होते. आणि ज्यांना पाय, कंबरदुखी, सांधेदुखी अशा काही अडचणी आहेत, त्यांना रूट चक्रावर काम करायची गरज आहे, ओके. अशा लोकांमध्ये आत्मविश्वास खूप कमी असतो. हे झालं पहिलं चक्र. तर दुसरं चक्र आहे सेक्रल चक्र. मराठीमध्ये लिहून घ्या, इंग्लिशमध्ये ज्याला लिहायचं सेक्रल चक्र लिहून घ्या. बाकी मराठीमध्ये त्याला बोलतात स्वादिष्ठान चक्र. हे तुम्हाला लवकर पिकअप होईल, ओके. स्वादिष्ठान चक्र.
ओके. सेक्रल चक्रास किंवा स्वादिष्टान चक्र. ओके. याचा कलर आहे ऑरेंज, नारंगी कलर. पोझिशन याची आपल्या नाभीपासून 3 बोटे खाली. ओके. आपल्या नाभीपासून 3 बोटे खाली हात पकडायचा जेव्हा तुम्ही रेकी देणार त्या चक्राला. तर नाभीपासून 3 बोटं खाली. याचं बीज मंत्र आहे वम. तिथे वम साऊंड येणार, तर तेव्हा तुम्हाला हात तिथे ठेवायचा. ओके. तो साऊंड खालून वरती असा असा जातो. चक्र कधी पण बॅलन्स कसं करतात, खालून वरती करतात. ओके. ऍक्टिवेट. एखाद्याची निगेटिव्ह काढायची तर वरून खाली करतात. एवढं डीप मध्ये शिकायची गरज नाहीये. फक्त लक्षात ठेवा खालून वरती जायचंय. ओके. कारण ऊर्जा खालून वरती प्रवाह होत असतो. ओके. तर बीज मंत्र वम, कलर नारंगी. अ, आलं ते तत्व नका लिहू, वॉटर वगैरे ते नंतर आपण बघूया. ओके. तरी पण तत्व इम्पॉर्टंट असतं, कारण आता एखाद्याचं स्वादिष्टान चक्र खराब असेल तर तेवढं जास्त पाणी पिलं का थोडंसं बॅलन्स असतं, पण सध्या गरज नाही मेडिटेशनसाठी. ओके. तर ज्याचं स्वादिष्टान चक्र बॅलन्स असतं, तर तुम्ही असे लोक सहज त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात किंवा संतुलित असतात. नवीन कल्पना, क्रिएटिव्हिटीसाठी प्रेरणा मिळते. प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. जीवनाचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून राहतो. स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. असे लोक खूप छान, म्हणजे सगळ्यांबरोबर खूप चांगले नातेसंबंध असतात. ओके. आणि भावनिक लेवलवर काय होतं, लहान सहान गोष्टीवर मन दुखवतं, अचानक मूड बदलतो, कल्पनाशक्ती कमी होते, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही, आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते आणि परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद असं असतं. आणि शारीरिक लेवलवर अगेन वरचे ऑर्गन, पाठदुखी, प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या. आता ज्यांना खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे खूप दिवसापासून मूलबाळ वगैरे होत नाही असं असतं. ओके. चक्र इफेक्ट करतात. स्वादिष्टान चक्रावर काम करायचंय, हार्मोनचे असंतुलन, तर अशा लोकांनी स्वादिष्टान चक्रावर काम करायचं. ओके. आणि स्वादिष्टान चक्र काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगतो, की बघा परत सांगतो. कसं असतं, माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याचे चक्रास इम्बॅलन्स असतात. ओके. आणि प्रत्येक वयानुसार हे चक्र खूप कमी जास्त ऍक्टिव्हेट होत असतात. आता स्वादिष्टान चक्राचं उदाहरण द्यायचं झालं ना, तर बघा, मुलं जेव्हा वयात येतात. ओके. जेव्हा ते वयात येतात ना, तर त्यांचं हे चक्र खूप ओव्हर ऍक्टिव्हेट असतं. आणि मग अशा वेळेस ते मुलं लवकर एकमेकांच्या प्रेमात पडतात, खूप आकर्षण लवकर होतं. तर त्यांची त्याच्यात काही मिस्टेक नसते. ओके. तो निसर्गाचा नियम आहे. आणि ते खूप ऍक्टिव्ह असतं आणि त्याच्यामुळे आपले मुलं लवकर बाहेरच्या ह्याच्यात पडतात. आणि आपल्याला काय वाटतं की मुलं बिघडले, घरात लक्ष नाही, आणि त्यांची खूप चिडचिड होते. तुम्ही स्वतः अनुभव करा. तुम्ही तरुणपणी जेव्हा फर्स्ट टाइम असा काही एक्सपिरियन्स होता, तुमचा मूड स्विंग व्हायचा की नाही व्हायचा? तुम्ही चिडचिड करायची की नाही करायची? एकदम मी प्रॅक्टिकल सांगतो. ओके. तर तेव्हा काय असतं, स्वादिष्टान चक्र आपलं ओव्हर ऍक्टिव्ह असतं. पुढे तुम्ही मास्टर रेकीच्या पुढच्या लेवलला आले तर समोरच्या व्यक्तीला न सांगता सुद्धा तुम्ही हिलिंग त्याला देऊ शकतात. ओके. असं त्याच्या चक्रावर का तुम्हाला वाटलं हे चक्र खराब आहे, त्या चक्रावर काम करायचंय. ओके. तर स्वादिष्टान चक्र खूप इम्पॉर्टंट आहे तरुण मुलांसाठी. रूट चक्र छोटे मुलं जेव्हा मोठे होत असतात तेव्हा खूप ओव्हर ऍक्टिव्ह असतं. ओके. आता तिसरं चक्र आहे इम्पॉर्टंट चक्र. हे आहे सोलर प्लेक्सस. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये मुलं काय बोलतात त्याला, मणिपूर चक्र. खूप इम्पॉर्टंट. ओके. कुणाच्या जीवनात आर्थिक समस्या आहे, त्यांनी मणिपूर चक्रावर काम करायची गरज आहे. ओके. मणिपूर चक्र मराठीत, इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस. पोझिशन याची नाभीपासून 3 बोटं वरती. ओके. नाभीपासून 3 बोटं वरती. याचा कलर आहे पिवळा कलर. पिवळा कलर इमॅजिन करायचा आहे मेडिटेशन मध्ये. बीज मंत्र आहे याचा रम. ओके. 3 गोष्टी लिहून घ्या. कलर पिवळा, बीज मंत्र रम, कलर पिवळा.
ओके चला. बाकी मी तुम्हाला काही क्वेश्चन काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल, हे शिकून झाल्यानंतर मला क्वेश्चन आन्सर आपण करूया, तेव्हा मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगेल. पण शिकण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. नंतर मला क्वेश्चन आन्सर, तुम्ही क्वेश्चन रेडी करून ठेवा, मी आन्सर देईल. तर मणिपूर चक्र ज्याचं संतुलित असतं, त्याला स्वतःच्या क्षमतावर विश्वास असतो, निर्णय आत्मविश्वासाने घेतले जातात, मजबूत इच्छाशक्ती असते, तो ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतो. म्हणजे एखादा गोल सेट करतो आणि तो गोल कम्प्लीटही करतो अशा व्यक्ती. ओके. नेतृत्व गुण आणि प्रेरणा म्हणजे लिडरशिप क्वालिटी असते, खूप चांगले लीडर असतात असे लोक, सगळ्यांना घेऊन पुढे चालतात. ओके. एक आयडल बनतात सगळ्यांसाठी. कुठल्याही परिस्थितीत आत्मबळ टिकवून ठेवतात, ढासळून जात नाही कॉन्फिडन्स त्यांचा. ओके. आणि गॅस ऍसिडिटी अपचन सारख्या समस्या लोकांना होत नाही. पण ज्याचं इम्बॅलन्स असेल, अगेन स्वतःविषयी खूप डाऊटफुल असतो, लोकांशी नीट संवाद साधता येत नाही, मी विचारू का नको विचारू, माझं काम होईल का नाही होईल, कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही. ओके. खूप पूर्ण लो एनर्जी असते, राग पटकन येतो किंवा इतरांवर वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती वाढते. आता जे पॉलिटिकल लीडर असतात, ते बघा घरात काही नाही, पण बाहेर खूप त्यांना असं लीडर बनण्यासारखं वाटतं, तर अशा लोकांचं खूप ओव्हर ऍक्टिव्ह असतं. तर जरुरी नाही की चक्र ऍक्टिव्ह ओव्हर ऍक्टिव्ह पाहिजे की कमी ऍक्टिव्ह, आपले चक्रात बॅलन्स पाहिजे. ओके. तर अशा लोकांचा इम्बॅलन्स असेल तर निर्णय घेताना गोंधळ उडतो, सतत तणाव जाणवतो. ज्यांना शारीरिक लेवलवर ऍसिडिटीचा त्रास आहे, अपचनचा त्रास आहे, लिव्हर संबंधित त्रास आहे, मणिपूर चक्रावर काम करण्याची गरज आहे. ओके. तर हे तीन चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? लक्षात घ्या, हे जे मी तीन चक्र स्टार्टिंगचे सांगितले, रूट चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र, हे आपले भौतिक जीवनाचे चक्र आहे. ओके. कसले? भौतिक जीवनाचे. आता तुम्हाला माहिती आहे, ऍनिमल्स मध्ये आणि ह्युमन्स मध्ये काय फरक असतो? तर त्यांचे फक्त हे चक्रच ऍक्टिव्हेट असतात. वरचे चक्र तर आपले ह्युमनचे असतात, हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र. ओके. माणसाला ते गिफ्ट भेटलंय परमेश्वराकडून. ओके. तर आपल्याला हे तीन भौतिक जीवनासाठी याच्यावर काम करायचंच आहे, पण याच्या पुढचे जे मी चक्र सांगणार आहे ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. हे तर अन्न वस्त्र निवाराचे तीन चक्र आहे. आता बीज मंत्र काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगतो. ओके. दुसऱ्या पद्धतीने, आता तुम्ही एखाद्या आश्रमात गेलात, एखादे बाबा असले आणि तुम्ही त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सांगितला, तर त्यांना समजून जातं तुमच्या प्रॉब्लेम, तुमचं कुठलं चक्र खराब आहे. आता तुम्ही माझ्याशी पण काउन्सिलिंग केली, मला कळून जाईल कुठे काम करायचंय. मग ते जे गुरुजी वगैरे असतात, मग ते बोलतात, तुम्हाला एक बीज मंत्र देतात, या मंत्राचा तू 108 वेळेस जप कर, 1001 वेळेस जप कर. आणि तसं केल्याने खरंच लाईफमध्ये फरक पण पडतो. आता बघा, तुम्ही रम बोलले, रम का बोलायचंय? तर रम शब्दाची फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल, याच्याशी त्याचा काही संबंध नाही. ओके. रम एक साऊंड फ्रिक्वेन्सी आहे, आणि तुम्ही असं करत असताना मणिपूर चक्राशी ती फ्रिक्वेन्सी बॅलन्स होते, आणि मग सिम्पल आहे, तर तुमचं जीवनामध्ये तसं वर्क करतं. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, याला लाईटली घ्यायचं नाही. ओके. तीन चक्र झाले. आता आपल्याला हृदय चक्राकडे वळायचे. ओके. हृदय चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी सांगतो तुम्हाला, अगोदर लिहून घ्या. हृदय चक्राची पोझिशन आपल्या अनाहत चक्र, याला मराठीत काय बोलतात माहितीये का? हार्ट चक्र अनाहत बोलतात, पण ते लक्षात नका ठेवू, हार्ट चक्र किंवा हृदय चक्र, एवढं लिहा. ओके. पोझिशन आपल्या छातीच्या मध्ये पोझिशन, बीज मंत्र आहे यम, कलर हिरवा. ओके. कलर हिरवा. आता याच्याने काय होतंय बघा, ह्या चक्रावर काम करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही भविष्यात काही पण मिळवा, थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करा, मोठ्या पीएचडी घ्या, मोठे डॉक्टर बना, सर्जन बना, किंवा रूट चक्र खूप चांगले ऍक्टिव्हेट करा. पण हे चक्र जर तुमचं चांगलं ऍक्टिव्ह नसेल, तर जेव्हा जायची वेळ येते जग सोडून,
तेव्हा तुम्हाला त्या परमेश्वराशी कनेक्ट होण्यासाठी हे चक्र, हे शास्त्रात सांगितलंय, मी नाही सांगत. ओके. तर हार्ट चक्रावर काम करण्याची खूप जास्त गरज असते. ओके. तर हार्ट चक्र इम्बॅलन्स असण्याची काय होतं, ज्याचं बॅलन्स आहे, स्वतःवर आणि दुसऱ्यांवर निस्वार्थ प्रेम करतात. मैत्री, कुटुंब, प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक होतात. भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. तर ज्यांना काल माफ करायला जमलं नाही, त्यांनी हार्ट चक्रावर काम करायचंय. ओके. होतं असं, लोक खूप त्रास देतात, नाही माफ करू शकत. ओके. पण हिंमत दाखवायची. ओके. बी ब्रेव. माफ करायला खूप ब्रेव लोक करत असतात ते. ओके. तर अशा लोकांचं हृदय, फुफ्फुसे, रक्त परिसरण प्रणाली चांगल्या स्थितीत असतात. आणि ज्यांचं इम्बॅलन्स आहे, जुन्या आठवणीमध्ये सतत अडकलेले असतात. ओके. अ, एखाद्याचा ब्रेकअप झाला, 10-10 वर्ष त्या व्यक्तीला विसरत नाही, ती दुसरी व्यक्ती लग्न करून 4 मुलं सुखी असते. ओके. खूप प्रॅक्टिकल बोलतो मी. ओके. असं काही नाही की अ, हेच करायचं, शिकवायचं ते. तर नात्यामधील त्रास सहन करावा लागतो. ज्याचं इम्बॅलन्स असेल, इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते किंवा सतत फसवले जाण्याची भीती वाटते. लवकर कुणावर विश्वास ठेवत नाही. ओके. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, छोट्या छोट्या गोष्टींना दुखवून जाणे आणि इतरांपासून दूर राहणे. ज्यांना हृदयाचे विकार आहे, उच्च रक्तदाब आहे, असं काही असेल, छातीत तणाव आहे, तर प्लीज तुम्हाला हृदय चक्रावर जास्त काम करायची गरज आहे. ओके. सगळे इमोशन्स आधी क्राऊन मधून येतात, चक्रास थांबतात आणि आजार हळूहळू वाढत जातात. मग एक दिवस ते आजार खूप वाढतात, मग ते डॉक्टरांच्या हातात पण काही राहत नाही. तर आपल्याला रेकीमध्ये रूट लेवलवर काम करायचंय. ओके. आता हे आहे अ, 5वं चक्र, लिहून घ्या तुम्ही. थ्रोट चक्र, किंवा मराठीत बोलतात त्याला विशुद्धी चक्र. ओके. विशुद्धी चक्र लक्षात ठेवा, पण थ्रोट लक्षात येतं आपल्या, समजेल असं थ्रोट चक्र लिहून घ्या. ओके. विशुद्धी किंवा थ्रोट चक्र. कलर आकाशी आहे, लाईट ब्ल्यू. पोझिशन आपल्या गळा आणि मानेच्या मध्ये. बीज मंत्र आहे याचा हम. ओके. हम. ओके. आता याच्याने काय होतं, अगोदर लिहून घ्या, मग सांगतो. ओके. ओके, झालं लिहून. व्हेरी नाईस. तर याचा कलर लाईट ब्लू इमॅजिन करायचा आहे. रेकी देताना इथं हात ठेवायचा, मी तुम्हाला सांगेल आता रेकी इनवोक करायच्या वेळेस. ओके. तर आता ज्याचं बॅलन्स असतं त्याच्याबरोबर काय होतं, लोकांशी खूप नीट संवाद साधता येतो आणि आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतात. तुमच्या भावना आणि कल्पना कुठल्याही भीतीशिवाय व्यक्त करता येतात. असे लोक गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धेत, स्टेजवर खूप चांगले वर्क करतात. ओके. आणि अशा लोकांचं घसा, थायरॉइड, तोंड, दात निरोगी असतात. ओके. त्यांना काही तसे प्रॉब्लेम होत नाही. सेम ज्यांचं इम्बॅलन्स असेल, त्याचं वाईस वर्सा, बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो, स्वतःची मते व्यक्त करता येत नाही, काही लोक अति बोलतात, काही लोक खूप खोटं बोलतात. ओके. तर काही लोकांना तुम्ही व्यक्त केलेले विचार समजत नाहीत किंवा चुकीचा अर्थ घेतला जातो. आणि शारीरिक लेवलवर घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइडच्या समस्या, कानाचे त्रास, जबड्याचे स्नायू ताणले जाणे. ओके. आता याच्यावर का काम करायचंय? आता घरात 2 जावा असतात, एक खूप काम करते पण सांगताच येत नाही, दुसरीच क्रेडिट घेऊन जाते, नाही बोलता येत आपल्याला. इव्हन ऑफिसमध्ये बघा, तुम्ही खूप छान काम करतात, पण तिथपर्यंत आपल्याला नाही सांगता येत, एक्सप्रेस नाही करता येत, मग आपण अशा ठिकाणी मागे पडतो. बरोबर की नाही? तर विशुद्धी चक्रावर तुम्हाला खूप छान काम करायचंय. ओके. तर ते तुमचं, जर तुम्ही चांगले स्पीकर असाल तर लाईफमध्ये सक्सेसफुल असणार आहे. ओके. जर तुमचं तिथे इम्बॅलन्स असेल तर फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येतो. चला, सेकंड लास्ट आहे आपलं इम्पॉर्टंट, थर्ड आय चक्र. मराठीमध्ये बोलतात आज्ञा चक्र. ओके. इथे वरती लिहिलेलं आहे मराठीमध्ये बघा, आज्ञा चक्र असं लिहायचंय. अ, मला तुम्ही नंतर काही डाऊट आहे तर मला विचारा नंतर. ओके मॅम. चला, सुलभा मॅम, काही विचारायचंय का तुम्हाला? तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटतो, अनम्यूट करा. सुलभा, हा, मलवडे मॅम, बोला मॅम. ते दिसत नाही ना, म्हणून मला मोठं करावं लागतं थोडं. हा, नाही, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हा.
हे आज्ञाचक्र बोलायचं किंवा थर्ड आय चक्र. हं? ओके. तर याचा कलर आहे, खरंच एक थोडस बारीक आहे, मी तुम्हाला सांगतो. ओके. याचा कलर निळा आहे. याची पोझिशन आपल्या दोन भुवयांच्या मध्ये आहे. ओके. अ, बीज मंत्र ओम. बीज मंत्र ओम आहे. पोझिशन दोन आयब्रोजच्या मध्ये किंवा कुठे पण असतात, एकदम तिथेच असतं थर्ड आय चक्र असं नाही. पुढे जाऊन तुम्हाला इंट्युशन देऊन कळेल तुम्हाला थर्ड आय चक्रावर काम केल्यावर कसं ते कुठे असतं त्याची पोझिशन पण कळते. ओके. सेंटर ऑफ फोरहेड. ओके. कलर जांभळा. जांभळा नाही, इंडिगो पर्पल म्हणजे निळा कलर. ओके. निळा कलर आहे. हे का इम्पॉर्टंट आहे? आता ज्याचं आज्ञाचक्र बॅलन्स असतं, अच्छा काही लिहायचंय का तुम्हाला? लिहून घ्या. ओके. कलर निळा, बीज मंत्र ओम. साऊंड तुम्हाला त्या चक्रामध्ये येऊन जाईल मेडिटेशन मध्ये, फक्त तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. ओके. आणि निळा कलर इमॅजिन करायचा आहे. तर ज्याचं बॅलन्स असतं काय होतं, त्याला गोष्टी आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. बऱ्याचशा वेळेस आपल्याला असं होतं, म्हणजे ज्यांचं सक्रिय असतं ना, आपल्या मनात येतं की एखादं समजा तुम्ही मागणं आलंय तर नको, ह्या मुलाबरोबर ह्या मुलीबरोबर नको आपल्याला पुढे जायला. किंवा एखादं आज प्रवासाला निघतायत आणि एक मन बोलतं आज नको जाऊ, काहीतरी गडबड होणार आहे. आणि खरंच तसं असतं. तर अशा वेळेस समजून घ्यायचं आपलं थर्ड आय चक्र खूप चांगलं ऍक्टिव्ह आहे. कल्पनाशक्ती खूप, अशा लोकांना खूप नवीन नवीन आयडियाज येतात. दृष्टिकोन सुधारतात, म्हणजे खूप क्रिएटिव्ह असतात असे लोक, रोज नवीन नवीन आयडिया. इंट्युशनचा अर्थ काय आहे? इन म्हणजे आपल्या आतलं, ट्युशन म्हणजे ज्ञान. आपलं आत्मज्ञान खूप चांगलं वर्क करतं. आता एकाग्रता वाढते. अभ्यास, काम किंवा ध्यान करताना. तुमच्या घरात छोटी मुलं आहेत, त्यांचं जर तुम्हाला वाटलं अभ्यास करत नाही, तर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला त्यांना थर्ड आय चक्रावर तुम्हाला रेकी डिस्टन्सने सुद्धा देऊ शकतात, जर पुढच्या लेवलने केलं तर. परत काय होतं, आध्यात्मिक लेवलवर स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी जोडलेले वाटते. म्हणजे काय? हायर सेल्फ, आपल्या हायर सेल्फशी जोडल्यासारखं वाटते. आणि इम्बॅलन्स असेल तर निर्णय घेताना अडथळे येतात. आपल्याला डिसिजन मेकिंग मध्ये खूप प्रॉब्लेम असतो. नवीन काही आयडिया सुचत नाही. जीवन एकदम दिशाहीन वाटते. स्वप्नांचा अभाव, हे अशा लोकांच्या जीवनात काहीच गोल्स नसतात. जिथं जसं लहानपणापासून जग नेतंय, आपण त्यांच्या मागे चाललोय, ते मेंढरांचं कळप असतो ना, तसं जिथे चाललंय चाललंय. ओके. अशा लोकांचं काही गोल नसतात, काही स्वप्न नसतात. जीवनात कुठलेही ध्येय आणि उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. स्वतःच्या निर्णयावर आणि भावनांवर विश्वास वाटत नाही. ज्यांना डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्या, सायनस, झोपेचा प्रॉब्लेम खास करून असेल, मेंदूशी संबंधित, थर्ड आय चक्रावर जास्तीत जास्त काम तुम्हाला करायचंय. ओके. आता शेवटचं चक्र आहे तुमचं. शेवटचं चक्र आहे क्राऊन चक्र. त्याला तुम्ही मराठीमध्ये याला सहस्त्रार चक्र बोलतात. सहस्त्रार, पण ते आपल्याला क्लिक होत नाही. क्राऊन चक्रच बोला. ओके. क्राऊन चक्र लिहा तुम्ही. कलर जांभळा. आपल्या एकदम वरती. ओके. आपल्या टाळूच्या वरती क्राऊन चक्र. कलर जांभळा. बीज मंत्र ओम. आता जे लोक दुसऱ्या धर्मा इतर धर्मीय असतील, जे हिंदू धर्माला फॉलो करत नाही, मग त्यांना थोडंसं संकोच होतो की हा ओम मी का बोलू, तर तसं काहीच नाही. ओके. ह्या ओम वर्डची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि ती त्या चक्राला मॅच करते. ओके. तर तो खूप मोठा हायर साऊंड आणि सायंटिफिक आहे, वर्ल्ड वाईड यूज करतात. तर त्या साऊंडची फ्रिक्वेन्सीच तेवढी आहे, म्हणून आपल्याला तो ओमचा जप करायचा आहे. याच्यात असं जर तुम्ही असं संकुचित विचार केला तर पुढे जाणार नाही. ओके. ओपन माइंडेडली ऊर्जा स्वीकारायची आहे. तर बीज मंत्र ओम, क्राऊनच्या वरती, आणि कलर जांभळा इमॅजिन करायचा. ओके. आता हे इम्बॅलन्स असेल तर काय होतं, असंतुलित असेल तर, ज्याचं बॅलन्स आहे खूप चांगलं, तर त्याला काय वाटतं आयुष्यात सगळं ठीक आहे असं नेहमी वाटतं. एकदम तो फ्री टू गो असतो. काही पण हो करणारा तो आहे, तो सगळं करून घेईल, खूप हॅपी असतो. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. आध्यात्मिक लेवलवर ध्यान साधने ते लोक खूप डीप जातात, खूप डीप लेवलवर. ओके. ते खूप हायर लेवलचं चक्र आहे.
कुठल्याही परिस्थितीत संतुलन ठेवतात. दुःख, आनंद, यश, अपयश आणि समभाव. म्हणजे आता बघा, जे लोक विपස්සना वगैरे करतात ना, त्यांना सांगत पण नाही ऍक्च्युली तिथे की आपण चक्रावर काम करतोय. पण ते 10 दिवसानंतर त्यांचं क्राऊन चक्र खूप चांगलं ऍक्टिव्हेट होतं. आणि ते 10 दिवसानंतर तुम्ही अशी व्यक्ती बघा, 10व्या दिवशी जे बाहेर आली ना ते विपसनावरून, ती वेगळीच दिसते. कारण ते खूपच त्यांचं ऍक्टिव्हेट होऊन जातं आणि ते आल्यानंतर सगळे स्ट्रेस फ्री होऊन जातात. त्यांना माहिती आहे जी पण परिस्थिती आपल्याला समता भावने बघायची आहे. आपल्या समोर कोणी नॉनव्हेज खातंय, खाऊ दे. व्हेज खातंय, खाऊ दे. हिंदू धर्माचा असू दे, मुस्लिम धर्माचा असू दे, याला ते बोलतात समता भावने बघायचं. ओके, तर क्राऊन चक्र इम्पॉर्टंट आहे, बॅलन्स करणं. अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव वाढते. इम्बॅलन्स असेल, जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत गोंधळ वाढतो, स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते. ओके, की हे जग माझ्यासाठी नाहीच आहे आणि इथे माझ्या हिशोबाने काहीच होत नाही, असे लोक असतात. सतत निगेटिव्ह विचार, स्वतःच्या क्षमतावर विश्वास वाटत नाही, डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा आणि स्मरणशक्ती कमी होणे. ओके, तर असे काही चक्र, तर इथपर्यंतच आपले 7 चक्र असतात. हे बघ, याची फ्रिक्वेन्सी असते, सायंटिफिकली बोलायला गेलं तर, मूलाधार चक्र 396 हर्ट्झवर, स्वादिष्टान चक्र 417. तर जेव्हा साऊंड मेडिटेशन ऐकायला येईल तुम्हाला, तर ते ह्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड येईल. ओके, आलं लक्षात? तर आता बघा, तो शेवटचा ओम, ओम जो क्राऊन चक्र आहे, त्याची सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी 963 हर्ट्झ. तर सगळं काही सायंटिफिक आहे. ओके, आलं लक्षात? तर एवढं चक्राचं आहे. आता तुम्हाला कशी वाटली इन्फॉर्मेशन? चॅट बॉक्समध्ये सांगा. कधी याच्या आधी तुम्हाला एवढं माहित होतं का? आता तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने मी बनवली पीपीटी, तर कसं वाटलं एवढी इन्फॉर्मेशन? चला, आता कुणाला चक्रज आणि ओराविषयी डाऊट असेल तर मला हँड रेज करा. आपण लगेच कलर वगैरे काही प्रॉब्लेम आहे तर आपण लगेच विचार, कन्फ्युजन दूर करू. ओके, काही समजलं नसेल, कलर, साऊंड. ओके, थँक्यू सो मच. चला, सगळ्यांना आवडलं. चला, कुणाला काही डाऊट नाही? ओके, शिल्पा मॅम विचारून घ्या. याच्यामध्ये शंका नाही ठेवायची. ओके, याच्यावरच काम करायचंय, सगळे डाऊट विचारून घ्यायचे. हा, ओके शिल्पा मॅम, अनम्यूट करा तिकडे, म्यूट अनम्यूटचं बटन येईल. शिल्पा थोरात मॅम, हा बोला मॅम. गुड इव्हनिंग सर. हा मला विशुद्ध चक्राविषयी विचारायचे. हा, तत्व काय आहे त्याचं? त्याचं काय तत्व. तत्व? सध्याला त्याचं तत्व वगैरे तुम्ही सध्या लक्षात ठेवू नका. तुम्हाला फक्त ते पुढे गेल्यावर सध्या तुम्हाला काय करायचंय, फक्त त्याची पोझिशन बघा, कलर बघा आणि त्याचा बीज मंत्र बघा. ओके, आलं लक्षात? तर मी तुम्हाला शेवटच्या दिवशी काही इमेजेस, पोझिशन पोझिशन कोणती सांगितली? याचे विशुद्धी चक्र म्हणजे आपलं जे बोलायचं मान आणि गळ्याच्या मध्ये. ओके, ऍक्च्युली सगळे चक्राज आहे ना आपल्या, ते स्पाईन असते, स्पाईन मध्येच असतात. ओके, पण आता आपण आपला हात तिकडे जात नाही, मग आपण रेकी देताना हे पुढच्या लेवललाच आपण हिलिंग देतो. ओके, तर आपल्याला, तर त्याचं पोझिशन इथे असते. ओके, चालेल. ओके, नेक्स्ट मला बघू द्या आधी स्क्रीनवर. कोणी मी युट्यूब चॅनलचं नाव मी तुम्हाला नंतर पाठवून दिलं. ओके, ओके, आता कोणाला काही विचारायचं का बघूया, नाहीतर मग कन्फ्युजन होतं. ओके, अर्चना मॅम बोला तुम्ही. चक्र रिलेटेडच विचारावं का, नाहीतर मग आता आपल्याला ऍक्टिव्हेशन पण घ्यायचं आहे, तर बोला. मला याची रेकॉर्ड क्लिप भेटेल का? माझं खूप मिसमॅच झालंय. हा, मी भेटून जाईल, तुम्ही मला मेसेज करा. ओके, आता आपल्याला, चालेल. हो सर. ओके चालेल. हा, ओके. हो, ओके, चला, आता आपल्याला काय करायचंय, सकाळी ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालाय, आता आपल्याला काय करायचंय, शक्तिपाताचं ऍक्टिव्हेशन करायचं आणि पाणी चार्ज करायचं शिकायचं. ओके, तर रेकीला इन्वोक कसं करायचं, रेकीला कॉल कसा करायचा, त्या ऍक्टिव्हेशन साठी. सर हा सर बोला मॅम. पीडीएफ मिळेल का सर? हो, सगळं मिळेल मॅडम शेवटच्या त्याचं दिवशी. पीडीएफ कर. मिळेल ओके. मिळेल. थँक्यू सर. ओके, चालेल. आता मी सगळ्यांना म्यूट करतो. जस्ट 1 मिनिट. ओके, चला, आता ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालाय, रोहिणी मॅम तुमचं ऑलरेडी झालंय, तरी तुम्ही परत ऍक्टिव्हेशन करू शकतात, किती पण वेळेस करू शकतात. ओके, काही प्रॉब्लेम नाही. चला, व्हिडिओ ऑन करायचा आहे ऍक्टिव्हेशन साठी. मला तुमची पोझिशन कळाली पाहिजे, तिथे आपल्याला 1 2 3 4 प्रोसेस करायची आहे, अ, त्या एनर्जीला इन्वोक करायचं आहे. ओके, चला. ओके, अजून किती लोक आहेत? व्हिडिओ ऑन करून घ्या.
ओके, चला आता मी समजतो की सगळ्यांचे व्हिडिओ ऑन आहे. तर आपण आपल्या अगोदर रेकीला इन्वोक करायचं आहे, 1 2 3 प्रोसेस. सगळ्या बॉडीमध्ये रेकी येईल आणि नंतरून आपण तुम्ही याच्यानंतरून स्वतःला हिलिंग करू शकतात. 10% असते स्टार्टिंग लेवल 1ला, पण मन लावून केलं तर तेही इनफ आहे आपल्यासाठी. ओके, चला आता 1 मिनिट. ओके, आता काय करायचंय आपल्याला, थोडस छोटस मेडिटेशन करायचं, एक 2 3 मिनिटाचंच मेडिटेशन आहे. ओके, रेकीला कॉल करायचा आहे. आता तुम्ही मनातल्या मनात माझ्या मागे बोलायचं. ओके, मनातल्या मनात बोला, पण मन लावून करा. ओके, दोघी हात रब करायचे आहे, करा. ओके, आणि बोला माझ्या मागे, मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. मी माता पित्यांची आभारी आहे, सर्व ईश्वर गुरूंची, माझ्या गुरूंची आणि ईश्वराची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ओके, आता दोघे हात मांडीवर ठेवून द्या, डोळे बंद करून घ्या. ओके, दोघे हात मांडीवर ठेवून घ्या, डोळे बंद करा. ओके, छोटस ध्यान करू आपण. अनंत स्रोतातून वाहत येणारी, अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. एक दिव्य व्हाईट लाईट आहे, एक दिव्य हिलिंग एनर्जी आहे. ही दिव्य हिलिंग एनर्जी तुमच्या क्राऊन चक्रात पसरत आहे, संपूर्ण मस्तिष्काचा भाग व्यापून टाकत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता तुमचा संपूर्ण चेहऱ्याचा भाग, थर्ड आय चक्र व्यापून टाकत आहे. संपूर्ण चेहरा, दंतपंक्ती, डोळे, नाक, कान, आतले ऑर्गन्स सर्वांना व्यापून टाकत ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचली आहे. गळ्याचा भाग, मानेचा भाग यांना व्याप्त करून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता खाली तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचली आहे. आपले हृदय चक्र, छातीचा संपूर्ण भाग, आपले दोन्ही हात, पाठ, येथून खाली ही अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. आपलं मणिपूर चक्र, संपूर्ण पोटाचा भाग, आतले सर्व ऑर्गन्स, सर्व सेल्स, टिश्यू यांना व्याप्त करून खाली आपल्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचले आहे. स्वादिष्ठान चक्र, कमरेचा संपूर्ण भाग, इथून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या रूट चक्रापर्यंत पोहोचली आहे. रूट चक्र, आपले दोघी मांड्या, दोघी पाय, तळपाय सर्वांना व्याप्त करून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन पर्यंत पोहोचली आहे. आणि आता आपल्या हातातून ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. या हातातून आपली ऊर्जा प्रवाहित होत आहे. आता डोळे उघडा, हात रब करून घ्या. आता आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचंय. ओके, आता कधी पण रेकीला इन्वोक करायचं, खूप सोपी स्टेप आहे. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्याची आभारी आहे, अ, सर्व गुरूंची आणि ईश्वराची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हात पुढे घ्या आणि फक्त बोलायचं, दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता काय करायचंय तुम्हाला, 1 2 3 प्रोसेस, हे तुम्हाला पुढे जाऊन नेहमी हा शब्द कानावर येईल. ओके, तर 1 2 3 प्रोसेस करायची. डावा हात खाली ठेवा आणि उजवा हात असा कप शेप मध्ये वरती ठेवा. ओके, आणि क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. ओके, आणि बोलायचं आहे, इथे आपला पाम चक्र असतो. ओके, तळ हाताचा चक्र पण असतो. आणि बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. मराठीमध्ये, माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाज 21 वेळेस, माझ्या तळ हाताच्या चक्रांना
ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अमिषा मॅम, तुम्ही चोकुरे डायकमी चोकुरे टाकायचं आहे. ओके, फक्त असं नका करू, सिम्बॉल टाकायचे. आता अंदाजे 21 वेळ झालं, हात बदलायचा आहे. ओके, परत क्लॉकवाईज फिरवायचा. उजवा हात खाली, डावा हात वर, कप शेप मध्ये. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या पाम चक्राला, तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ओके, अंदाजे 21 वेळ झालं. आता काय करायचंय तुम्हाला, 1 2 झालं, थर्ड प्रोसेस. आता क्राऊन चक्रावर हात ठेवा. ओके, असं वरती आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. मराठीमध्ये, माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अमिषा मॅम, डोक्यावरती चोकुरे, डायकमी चोकुरे, सँडविच बनवायचं. ओके ओके, 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाजे 21. चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. ओके, आता हे दोघी हात कप शेप मध्ये हृदय चक्रासमोर पकडा. चौथी प्रोसेस, लास्टची. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. मराठीमध्ये, माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. अंदाजे 21 वेळेस. ओके, ठीक आहे. चला, आता दोघी हात रब करून घ्या आणि क्राऊनवर ठेवून द्या. ओके, क्राऊनवर ठेवा आणि इमॅजिन करा की सर्व ती रेकीची एनर्जी आहे संपूर्ण शरीरात, प्रत्येक सेल, ऑर्गन पर्यंत पोहोचली आहे. ओके, चला, आणि थँक्यू सो मच. ओके, आता एवढंच ऍक्टिव्हेशन असतं. याच्या पुढे तुम्हाला कुठेही शरीरावर दुखणं असेल, असं बोलायचं. मी नोट्स मध्ये वर्ड लिहून दिलेले आहेत. ओके, तुम्हाला शेवटच्या दिवशी कळेल, मी नोट्स देईल तेव्हा कसं बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला बोलून त्या ऑर्गन्सवर, हात दुखतो, पाय दुखतो, तिथे असा हात ठेवायचा आणि रेकी ठरवते किती एनर्जी द्यायची. जोपर्यंत तुम्हाला हिलिंगची गरज आहे, तुमच्या हातातून फ्लो चालू राहील. ओके, कुणाला 5 मिनिटं, 10 मिनिटं, जसे आजार असेल तसं ते वर्क करतं. ओके, सुरुवातीला तुम्हाला 7 चक्रावरच काम करायचं. ओके, आता आपण पाणी चार्ज करून बघूया. ओके, तर आता ज्यांना ज्यांना पाण्याची चव बदलायची कशी होते, तर एक ग्लास पाणी घेऊन या. आपण एक प्रॅक्टिकल करू. ओके, मी पण पाणी घेतो आणि आपण प्रॅक्टिस करूया. ओके, कशी चव बदलते वगैरे. हो. ओके ओके, ओके, चला. ओके, ओके, आले पाणी घेऊन. चला, अर्चना मॅम, तुम्हाला आणलं का पाणी? तुम्हाला नाही करायचा प्रयोग? तुम्हाला असं अन्न पाणी चार्ज करायचं याच्या पुढे. ओके, घरच्यांचं तुम्ही हे झाल्यानंतर सकाळी तुम्ही जेव्हा पाणी भरतात तुमच्या माठामध्ये, हंड्यामध्ये, तर त्याला एकदाच तुम्हाला सकाळी हिलिंग द्यायची आहे, सगळे कामं करायचे आहेत. ओके, अन्न पाणी तुम्ही असं चार्ज करू शकतात. आणि खरंच सांगतो, थोड्या दिवसात घरच्या सगळ्यांची हेल्थ इम्प्रूव्ह झालेली असेल. ओके, तर आपण जसं ॲफर्मेशन, आता मी तुम्हाला
का शिकवलं होतं ते पहिल्या दिवशी ॲफर्मेशन्स, ते डॉक्टर इमोट होते, पाण्याने ॲफर्मेशन दिल्याने काय होतं. ते माइंड पॉवरने पण होतं, पण आपल्याकडे डबल पॉवर आहे. आपल्याकडे आता आध्यात्मिक स्पिरिच्युअल एनर्जी पण आहे, तर खूप लवकर फरक जाणवतो. आता आपल्याला काय करायचं आहे, पाण्याची चव बदलायची. तर जसं तुम्हाला जी चव पाहिजे, आता तुम्ही स्टार्टिंगला थोडंसं पाणी पिऊन बघा, टेस्ट बघा, की आपल्याला टेस्ट चेंज करायची. कशी टेस्ट आहे फक्त नोटीस करून ठेवा. ओके, एक सिप प्या, फक्त एक घोट. ओके. आणि आता झाल्यानंतर बघूया टेस्ट चेंज होती का नाही. ओके, चला. ओके, आता आपण जसं तो आता मी याला सांगेल की याला मंदिराच्या तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. तुम्ही याला बोलू शकतात नारळ पाण्याची चव येत आहे, गोड आंबट, तुम्हाला जे बोलायचं, कडू, काही पण बोला. ओके, तसं ते वर्क करतं. ओके, सिम्पल रेकीला इन्वोक करायचं. आता मी स्वतःची आभारी आहे, माता पित्याची आभारी आहे, माझ्या गुरूंचे आभारी आहे आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके. आता डावा हात तुम्ही पकडा हातामध्ये, डाव्या हाताने ग्लास पकडा, उजव्या हाताने सिलिंग करायचं. ओके, उजवा हात आपला गिवर असतो, लेफ्ट हँड रिसिव्हर असतो. डाव्या हातात ग्लास पकडायचा आणि ऍफर्मेशन द्या. ओके, जी तुम्हाला द्यायची तशी द्या, मी माझ्या पद्धतीने देतो. ओके, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. ह्या पाण्याला हळूहळू करा आणि ऊर्जा अनुभव करा. त्या पाण्यामधल्या तुमच्या हातामध्ये एक जाणवेल तुम्हाला एनर्जी फील्ड. ओके, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला काही बोलू शकता तुम्ही. ओके, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. अमेशा मॅम, तुम्ही सँडविच टाका. ओके, चोकुरे डायके में चोकुरे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. ओके, चला आता टेस्ट करून बघायचंय. बघा, पहिलं चव आणि याच्यामध्ये काही फरक जाणवतो का. ओके, चला, कुणाला काही जाणवलं का? असं हँड केला तरी मला दिसेल. ओके, मी अनम्यूट करतो. कुणाला काही बोलायचं आहे का? ओके, स्नेहा मॅम बोला तुम्ही. अनम्यूट करा. हा, दाबा ते अनम्यूटचं बटन दाबा. स्नेहा क्षीरसागर मॅम, ते बटन दाबा तुम्ही अनम्यूटचं. ओके, चला, ठीक आहे. नाही होत तुमचं. अजून कुणाला काही सांगा, कुणाचं आहे का काही एक्सपिरियन्स, काही वाटलं चव बदलली? हॅलो. हा, बोला मॅम, बोला. गोडी गोडीचे थोडासा गोडपणा आला व्हेरी, ओके ओके मॅडम, ओके, चालतंय. चला, पाण्यात. ओके, चला, चॅट बॉक्स मध्ये पण सांगू शकतात, काय नाही. भाग्यश्री मॅम, काही जाणवलं का तुम्हाला? काय तुम्ही काय अफर्मेशन दिलं? नाही, अनम्यूट करा मॅडम तुम्ही. हा, ओके ओके हा, थोडीशी चव वेगळी वाटली. ओके ओके, चला. नारळ पाण्यासारखी नाही वाटली, पण थोडासा वेगळा हा, गोडपणा थोडंच आला. ओके. तर बघा, आपलं शरीर सुद्धा 70% पाण्याने बनलंय. तर आपण ऍफर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर करायचं काय आता, जे तुम्ही सकाळी पाणी वगैरे भरतात मडक्यात वगैरे, तर त्याला चार्ज करायचंय. कोरोनामध्ये खूप हिलर्स लोकांनी असं करून लोकांना द्यायचे, खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. ओके, तर तुम्ही त्याला बोलायचं की ह्या पाण्या ऍफर्मेशन द्यायचं की हे पाणी पिऊन घरातील सर्वांना संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे पाणी पिऊन घरातील सर्वांना संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. जसं ॲफर्मेशन बनवायचं तसं बनवा, खूप छान काम करतं. रोज रोज करा. आणि लिटरली सांगतो, घरी पाहुणे येतील ना तुमच्या काही दिवसांनी, बोलतील तुमच्या घरचं पाणी खरंच खूप वेगळं लागतं. हे मनापासून करायचंय. ओके, ट्रस्ट महत्वाचा आहे.
हे ईश्वर ऐसा भी होता है क्या पेक्षा बोलायचं, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तेव्हा काम होतात. ओके. सरेंडर केल्याशिवाय काम होत नाही. जिथे मी पहिल्या दिवशी सांगितलं, जिथे आपलं संशय असतो तिथे कामं थांबतात. ओके. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये बोलतात, व्हेअर लॉजिक कम्स मॅजिक गोज. तर संपूर्ण भावनेने करायचंय, रोज अन्न पाणी चार्ज करा, खूप चांगलं काम करतं. ओके. चालेल. तर आता उद्या लक्षात घ्या, उद्या तुम्हाला मी पेंड्युलम डाउजिंग शिकवणार आहे. तर ज्याच्याकडे डाउजिंग असेल, तर डाउजर असेल, खूप चांगलं असं डाउजर असतं. आपलं ब्रासचं पण असतं, क्रिस्टलचं पण असतं. नसेल तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या दोरामध्ये अंगठी टाकून आणली तरी चालेल. ओके. ही अंगठी आहे, दोरा आहे, तेवढंच सुंदर काम करतं. ओके. तर तुम्हाला उद्या मी पेंड्युलम डाउजिंग शिकवणार आहे. तर खूप छान काम करतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड किती पॉवरफुल आहे, तुम्हाला किती आन्सर ऑलरेडी माहिती आहे, तुम्हाला कळेल. ओके. तुम्ही घरातली ऊर्जा कशी आहे, कुठल्या हॉलमध्ये कशी, ते सुद्धा ओळखू शकणार आहे. तर उद्या येताना तुम्हाला अंगठी घ्या, हनुमानाची गदा असेल, रुद्राक्ष असेल, काहीतरी असेल, शिकण्याची इच्छा असेल तर उद्या येताना घेऊन यायचंय. खूप छान प्रॅक्टिकल करूया आपण. ओके. तुम्हीच खूप सरप्राईज होणार तुमच्यामध्ये किती एनर्जी. ओके. आणि एल रॉड पण, हे मी एल रॉड सांगितलं, हे सुद्धा तुम्ही घेऊन हे पण यूज करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. चालेल. तर आजच्यासाठी कुणाला काही विचारायचा प्रश्न तर विचारू शकता. ओके. ओके. दोरा कुठलाही घ्या, साधा दोरा घ्या, हाराचा दोरा घ्या, कुठलाही दोरा घ्या, फक्त ते आपलं असं लटकलं पाहिजे. ओके. आणि इथून ते आपल्याला हललं पाहिजे. ओके. काही घेतलं तरी चालतं. ओके. ओके. चला. तर आता आजच्यासाठी कुणाचे काही डाऊट आहे का बघूया. ओके. अनुजा पाटील मॅम बोला, काही विचारायचंय तुम्हाला? ओके. चला, 1 मिनिट, तुम्ही अनम्यूट करा, तिकडे तुम्हाला आला असेल. ओके. ओके. पाणी किती वेळ हिलिंग करायचंय? ते बोललो ना तुम्हाला, तुमच्या मनाला वाटलं ना, 1 मिनिटं करा, 2 मिनिटं करा, आधी दोन ओके. मिनिटं करा, तुमचे खूप चांगले इफेक्ट जाणवले. करा, जास्तीत जास्त करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि एकदाच हे बघा काय करायचं, तुम्ही कुठे कामाला जात असाल ना, तर ते हम्म. पाणीला सकाळी अफर्मेशन द्यायचं. जॉबला जात असेल तर वॉटर बॉटलला, ओके, वॉटर बॉटलला बोलायचं ओके. की हे पाणी मला दिवसभर संपूर्णपणे सकारात्मक ठेवत आहे, हे पाणी मला ओके. दिवसभर पूर्णपणे पॉझिटिव्ह ठेवणार आहे. तुम्ही जसं अफर्मेशन द्याल तसं जीवनात बदल घडतात. ओके. एव्हरीथिंग इज युअर माइंड. फक्त तुमचा ऍडव्हान्टेज आहे, तुमच्याकडे आध्यात्मिक शक्ती पण आहे. तर ते खूप छान काम करतं. आणि ओके. आता मी पण करतो की हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालं आहे आणि मी खूप चांगलं शिकवतोय. ठीक. आता माझं थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट नसेल तर तुम्ही इतक्या दिवस मला ऐकून घेणार आहे का? बरोबर. सिंपल आहे. तर तुम्हाला जसं आरोग्य पाहिजे, तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्हिटी पाहिजे, इंटरव्ह्यूला जात आहेत तर आत्मविश्वास पाहिजे, परीक्षेला जात आहेत कॉन्फिडन्स पाहिजे, तर वॉटर बॉटल आहे, पाण्याचं, घरातली मोठी भांडी आहे, काहीही करू शकतात. एव्हरीथिंग इज युअर माइंड, पॉझिटिव्ह राहायचंय. ओके. चला, ठीक आहे. ओके. चला आता बघा. ओके. एक दोन प्रश्न घेऊया आणि वाइंड अप करूया. ओके. स्वाती यादव मॅम बोला, तुम्हाला काही बोलायचं आहे का? सर आजचं जे सेशन झालं ना तर हा. त्याचं रेकॉर्डिंग काही भेटेल ना आपल्याला? हो, रेकॉर्डिंग तुम्हाला येऊन जाईल. ओके. 10 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग येऊन जाईल. म्हणजे रिपीट पुन्हा रिव्हिजन होऊन जाईल ना? हो हो, होऊन जाईल, होऊन जाईल. रेकॉर्डिंग सगळे असतात. ओके. फक्त शक्तिपात उद्या सकाळी 6 वाजताच असणार आहे, ज्यांचा राहिलाय. 6:15 नसणार आहे, सकाळी 6ला जॉईन करायचे. ओके. लिंक येईल ना सर? हा लिंक मॅम. आज येईल ना? लिंक येणार ना मग हा, सकाळी येईल लिंक का? मी पाठवेल तुम्हाला, आज रात्री पाठवेल, चालेल उद्या सकाळी पण पाठवेल. चालेल. चालेल. थँक्यू सो मच. ओके. चला, ऑल द बेस्ट सगळ्यांना. ओके. स्नेहा मॅम बोलून घ्या. ओके. आता उभाले मॅम बोलतात, माझं कुठलं चक्र बॅलन्स आहे, तुम्हाला उद्या पेंड्युलम मध्ये तुम्ही स्वतःच ओळखणार. ओके. आता मी कुणाला इन्व्हाइट केलं होतं. ओके. बोला मॅम, आता कुणाला मी अनम्यूट केलं होतं, कोणाला तरी. हा, ओके, स्वाती यादव मॅम झाल्या. हा, बोला स्नेहा मॅम, परत बोलायचं का तुम्हाला? बोला. ते म्यूटचं बटन दाबा, म्यूटचं बटन, अनम्यूटचं बटन दाबा.
ओके, जरा चॅट बॉक्स. सकाळी 6 वाजता. हो 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 तर तुम्ही हे पाठवणार का मग लिंक? हो, मी लिंक पाठवेल तुम्हाला. ओके, रात्री पाठवेल आज नाही आली तर नव्हती मला. चालेल चालेल. हम्म. तुम्ही मला मेसेज करा, तर जर ग्रुपवर नसेल तर आणि ग्रुपवर लिंक येऊन जाते. ओके. आणि प्रत्येक वेळेला पाण्याला अफर्मेशन देताना पहिलं स्टार्टिंगचं बोलायचं का फक्त एवढंच बोलायचं की? नाही, तुम्हाला रेकीला इन्वोक करायला लागेल. ओके. हा, ते मग मी आधी तुम्हाला करावं लागेल. शेवटच्या दिवशी तुम्हाला नोट देईलच. मी त्याच्यात लिहिलंय. थोडं 1-2 दिवस थांबा. ओके, हा, फ्रायडेला तर क्लास तर आधी संपतो. आधी बोलावं लागेल. हा, आणि शक्तिपात एकदाच घ्यायचा आहे शिल्पा मॅम, सारखा सारखा नाही घ्यायचा आहे. ऍक्टिव्हेशन कधी पण करू शकतात म्हणजे. ओके. तर ओके. ओके, संतोषी मॅम बोला. संतोषी पंधरे मॅम बोला. अनम्यूट. ते म्यूटचं बटन दाबा ना मॅडम, तिकडे अनम्यूटचं बटन. अनुजा पाटील मॅम बोलतात, एकदा चक्कर चक्कर किती वेळेस ऍक्टिव्हेट राहतात. हे बघा, बदल ह्या जगाचा नियम आहे. ओके, काहीच स्थिर नसतं, काहीच स्टेबल नसतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या ऊर्जेची कमतरता जाणवते, रेकी द्यायची, तुम्हाला हिलिंग करायची. जोपर्यंत इफेक्ट तुम्हाला वाटलं चक्र ऍक्टिव्हिटी, परत हिलिंग द्यायची नाही. वाटलं जीवनात परत गडबडी झाली, सुरू करायचं. ओके, असं होणारच नाही की तुमचं मी एक चक्र कुणी ऍक्टिव्हेट केलं, तुम्ही स्वतः केलं आणि जीवनभर राहील. ओके. चला, सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी देणार आहे शेवटच्या दिवशी. ओके. चालेल. हा, बोला मॅम, तुम्ही बोलत होत्या काही. संतोषी, तुमचं अनम्यूट नाही झालं संतोषी मॅम. तिथे बटन येईल बघा एक. चला. नाही होते कनेक्ट. ठीक आहे, चला जाऊ द्या. बाकी क्वेश्चन्स आपण उद्या घेऊया. ओके, उद्याचं सेशन मिस करायचं नाही, पेंडुलम टाउझिंग. ओके, चला. आज सर्वांनी ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप आभार. थँक्यू 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 सो मच. ओके, उद्या आपण ह्याच टायमाला भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू.